आले आले की एक एक मिनिट मधू, बहुतेक ते लोक आलेत, मी फोन ठेवतो. धना ऐक, शोभना मावशीला फोन कर आणि ती कुठपर्यंत आली आहे ते बघ. छान आहे ना घर, मस्त आहे. काय चाललंय हिचं? ती काय होती इकडे आता काय आता माहिती नाही मला. चल ना, काय आहे? चला ना आता, ते येतील लोक कधी बाहेर. हे कामत कोण आहे? का? म्हणजे हे ह्यांचं घर आहे की भाडे करू आहेत कुठे काय? ओमचे खूप वर्षांपासूनचे भाडेकरू आहेत ते. नक्की? अरे आता मला तरी त्याने तसंच सांगितलंय हा. बरोबर. आणि तुला इतकी खात्री वाटत नसेल ना तर चल आधी त्यांची चौकशी करू आपण. नाही नाही अगं अगं हे बघ, एवढं काही करायची गरज नाही. आणि मी तुम्हाला दोघींना ना प्लीज रिक्वेस्ट करते हा, तुम्ही जरा शांतपणे वागा आत गेल्यानंतर. लगेच अशी डिटेक्टिव्हगिरी सुरू करू नका. खूप चांगली माणसं आहेत ती, खूप प्रेमळ लोक आहेत. तर जरा नीट वागा त्यांच्याशी. जरा पंख्याखाली बसा, पाणी बिणी प्या आणि मग काय चौकशा करायच्या ते सुरू करा. हो. हे बघ ईशा, आम्ही जरी सासवडून आलो असलो ना तरी आम्हाला कळतं कोणाकडे गेल्यावर कसं वागायचं ते. काय चाललंय तुमचं इथे भांडणार आहात का? ते येतील लोक बाहेर. आले. नमस्कार नमस्कार नमस्कार, मी रणजित, ओमचा काका. बरं बरं नमस्कार. नमस्कार. कशा आहात उमा काकू? काके, ईशाची आई उमा काकू. हो का? नमस्कार आई. तुम्ही कशा आहात उमा काकू? तुम्ही दोघी चालात, बाकीचे सगळे नंतर येणार आहेत का? अच्छा अच्छा अच्छा, म्हणजे आज आमच्या घरामध्ये आमच्या घरचे पुरुष आणि तुमच्या घरच्या स्त्रिया असा सामना रंगणार आहे तर. कसला जंगी सामना, काहीतरी आपलं बोलायला बसू का? काय 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 म्हणाल तर पाडन, काही प्रॉब्लेम आहे का? नाही नाही हे कामत नाही ती विचारत होती, कामत भाडेकरूच आहेत ना इथले असं. एक मिनिट. तू कामत म्हणालीस तेव्हा ह्यानी का हो दिली? ओ म्हणाले? हो. ओ नाही 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 नाही, काय आहे, तुम्हाला जे काही म्हणायचं होतं ना ते त्यांना कळलं नाही, म्हणून त्यांना काय हो असं म्हणायचं होतं ते तुम्हाला ओ असं ऐकू आलं. काय हो? ओ. ओ काय हो मधला ओ ते सांगतायत ना. तुम्ही ह्या कामतांबद्दल मला विचारताय का? अहो, कामत म्हणजे इतका देव माणूस बघा, आमचा शेजारी आहे. असा शेजार मिळायला 10 जन्मांचं पुण्य लागतं. मोठा डॉक्टर आहे, लांबून लांबून लोक त्याच्या सल्ल्यासाठी येतात. काय आहे, त्या कामतांना कुठं थांबावं ते कळत नाही, हो की नाही कामतांना? वहिनी कशा आहात तुम्ही? बेस्ट आहे. दादा कसे आहेत? यंदा सीताफळ आलंय ना शेतामध्ये? नाही नाही, आमची शेती आहे हो. ते उंडरी पिसोळीला एक गोडाऊन आहे. नाही चला आपण आत 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 जाता जाता बोलू सगळं. चला, चला, या, या, आणि या. काय आहे माहिती हा, का? चला चला चला, या, या, या. तो त्यातली चला, चला, सीताफळ. बसा ना तुम्ही, बसा ना. धना जरा पाणी आणतेस का? नाही पाणी नकोय. थंड थंड लागेल ना, गरजच आहे सध्या. आय मीन उकडत आहे ना खूप. नको नको. काय आहे? बाबा बसा ना तुम्ही पण. हो हो, खूप काळजी घेतो माझी, खूप काळजी घेतो. बसतो बसतो बसतो. ही धना आमच्या ओमची वहिनी. वहिनी. हो.
काय नाव भावाचं? जय गुरुजी. जयेश. जयेश नाव आहे त्याचं. बाहेर गेलेत का कुठे ते? हो म्हणजे ते शेतावर. शेती आहे ना आमची खूप, ती तो बघतो. म्हणजे त्यांनी ऍग्रिकल्चर मधलं शिक्षण घेतलंय का? हो हो हो. म्हणजे ओम, तू म्हणाला नव्हतास का मागे एकदा मला? नाही, मी म्हणाले होते की ते गणित शिकवतात. शेती आणि गणित? अहो आमच्याकडे सगळं विचित्रच आहे. म्हणजे याचा बाप आहे ना, तो आहे सायंटिस्ट. आणि हा जयेश शेती करतो, पण डोकं सायंटिस्टचं. आणि गणित शिकवतो, कारण गणित त्याच्या आवडीचा विषय हो आमच्या जयेशच्या. आणि मग ओमचे वडील? सायंटिस्ट आहेत, सायंटिस्ट. US ला असतात, US ला. आणि आता सध्या कॉन्फरन्स सुरू आहे त्यांची. नाही, आणि आणखी नाही काय, आमची छोटी नात मधू मुंबईला आहे सध्या. तुला कसं सगळं माहित सगळं? मी म्हणालो होतो. आणि ती ऍक्ट्रेस आहे ना, त्यामुळं शूटिंग सुरू आहे तिचं, बिझी आहे त्यामुळे. आणि आई कुठे दिसत नाहीयेत ते? बाहेर गेले. हा यावरती आहे. अरे बाहेर गेलीये. फोन नव्हता का आला मगाशी तिचा? मी येते आणि मग आवरते असं म्हणाली ती. येते आणि मग आवरते. हा आत्ता चालाय ना बाहेरून, ह्याला माहित नाही. अरे हो, मी वेडाच आहे मी. हे बघा, आता लपवालपवी नको. मी तुम्हाला स्पष्ट सांगतो, ईशाची आई, तुमची मुलगी ईशा इतकी गोड आहे, तिने आम्हाला जिंकलं बघा. अहो शेवटी काय आहे, घर हे माणसांमुळे बनतं. माणसं चांगली पाहिजे, छान पाहिजे. अहो याशिवाय आपल्याला दुसरं पाहिजे काय? हा नाही, सांगा ना तुम्ही मला. हो हो. मला खरं सांगू का, तुमची ईशा जशी गोड आहे ना, तशीच आमच्या घरातली माणसं सुद्धा जयेशच्या शेतामधल्या पपईसारखी गोड आहेत. सीताफळ असं म्हणायचंय त्यांना. सीताफळ पण लावली आहेत. चुप रे, उगाच चुका काढू नको पाहुण्यांसमोर, समजलं काय? बाबा पण आमचं खूप गोड आहेत नाही का? हो अगदीच. तुमचं घर छान आहे. तुम्ही काय करता? मी काय नुसता असतो, म्हणजे एक्झिस्टन्स नुसता हसतो आणि असतो. नाही, मी तुम्हाला नाही विचारलं, मी यांना विचारलं. मी हा. फिल्म मेकर आहे मी. हो का? मग सध्या कुठली फिल्म चालू आहे? डूब गई नैया बचाएगा भैया. हे फिल्मचं नाव आहे? भोजपुरी फिल्म आहे. हा. म्हणजे तुरुंगातून सुटलेल्या कैद्यांच्या पुनर्वसनावर आधारित आहे. हो. अरे बापरे. अहो ती हिंसा वगैरे आता फार झाली हो. काहीतरी बोधप्रद पिक्चर बनवा ना. बोधपर आणि भोजपुरीत हे असंच चालतं. आणि हिंसा नाही आहे, लव्ह स्टोरी आहे 3 भावांची. आई, काकांचं खूप काम चालू असतं तिकडे. हो.
एकदा भोजपुरी पिक्चर बघायला हवं. नाही, सगळ्याच आपल्या इथे नाही लागत. आपल्याला कळत पण नाहीत कधी येऊन गेल्या बऱ्याचशा फिल्म्स. हो ना, इथे नाही लागत आता. हो म्हणजे हातोहात खपतात पण हातात काहीच राहत नाही. आजी कुठे आहे? नाही म्हणजे नमस्कार केला असता ना त्यांना. कशाला? नाही म्हणजे आराम करू दे ना त्यांना. नाही ती येईल ना बाहेर. नाही म्हणजे मागच्या वेळेस दारातनच परत गेली ना, मग तिची इच्छा राहून जाईल ना. धनश्री घेऊन येईल तिला. धनश्री जा आण ना आजीला. हो कशाला त्यांना त्रास उगीच. इशू ये इकडे बस ना इथे. ये उभी राहिलीस. झालं आजी येत आहेत ना. त्यांना काही प्रॉब्लेम आहे का? मी सांगतो ना म्हणजे कसं आहे ते की ऍक्च्युली ना त्यांना जेव्हा एखादी गोष्ट ते मी सांगतो समजून. काय आहे, हा व्हॅस्क्युलर डिमेन्शिया आहे म्हणजे असं डॉक्टरांचं मत आहे. म्हणजे नक्की काय? आता व्हॅस्क्युलर डिमेन्शिया आणि अल्झायमर यामध्ये फारसा फरक नाही. म्हणजे क्लिनिकली हे वेगळं करता येत नाही. म्हणजे असा डॉक्टरांचा तर्क आहे. त्यातून तिला स्ट्रोक आले होते मध्ये. ऐक त्यामुळे होतं काय माहितीये का, स्मृतिभ्रंश होतो, बोलण्यामध्ये गडबड होते. मग कधी कधी काय होतं, औषधाचं सुद्धा विष होतं. बापरे, एवढं होतं. आणि काय काय वाटेल ते होतं. आता तुम्ही नॉन मेडिकल माणसात, तुम्हाला यापेक्षा मी काय सांगणार हो. आमचे बाबाही तसे डॉक्टर आहेत, अभ्यास आहे त्यांचा. काय ग, कशाला आता मला बाहेर घेऊन येतेस हा, त्रास द्यायला. अरे तुम्ही उभ्या करायला. बसा 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 बसा. ती काही करत नाही, शहाणी आहे. बस. हो हो हो. तुला आदर दाखवण्यासाठी त्या उभ्या राहिल्या. महेश माझ्या स्वप्नात आला होता. म्हणाला पाहिजे ते माग, मी तुला देतो. महेश म्हणजे कोण, तो पंक्चरवाला? देवाची अशी थट्टा करता लाज नाही वाटत? म्हणून असं अकाली म्हातारपण आलंय. ब्रह्मा विष्णू महेश मधला महेश. काकू, त्यांना काही प्रश्न विचारू हो प्लीज. नको. अगं भंगाराला आला होता का? त्याला पूर्णाची पोळी द्यायची होती. हो दिली ना आजी, केव्हाचीच दिली, अगदी तुपात सकट दिली आहे. प्रमिला, तू जरा आत जाऊन पडतीस का? नाही म्हणजे तुला आराम मिळेल का. जा आत जा. मग मला इथे का बोलवलं? नक्की तुम्ही माझ्या विरुद्ध काहीतरी कट रचताय. हो मला माहिती आहे, मला माहिती आहे. आजी नमस्कार, मी ईशाची काकू. नमस्ते. अगं तुझा नवरा जेलमधून सुटला का? अगं बोल ना, सुटला का नाही? काहीतरी सांग पटकन. काय बोलू मी? अगं मी दगडूशेठला नवस सांगितला होता त्याच्यासाठी. हे बघ, त्याला सांग डाव्या पायातली वाण घालू नकोस, म्हणजे बघ सगळं व्यवस्थित होईल. हा बर म्हण.
नाही म्हणजे हो नाही काय नाही. मला विष द्या विष द्या विष. हा हा तिला हे म्हणायचंय औषध औषध औषधाला ती विष म्हणते. कडू असतं ना औषध. हो देतो देतो. हा वेळ झाली आहे तुझ्या विषाची. अगं प्रमिला किती असंबद्ध बोलतेस. एखाद्याला वाटेल तू खरंच आजारी आहेस म्हणून. नाही 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 आजोबा अहो, काय चेष्टा करता तुम्ही पण आजींची. काय आहे, आजारी माणसांना आपण आजारी आहोत असं जाणवून द्यायचं नसतं. समजलं का तुला? हा हा घेऊन जा घेऊन जा. हो हे काम मला खूप आवडतं. चला आजी. हा चला. हे बघ एक काम कर तुझ्या जयेशला सांग त्यांनी 3 ट्रक कोथमीर भरली ना तर ट्रकला आग लागेल. हा हा चला. ये ना अगं ये आई ये. अगं किती उशीर झाला तुला. हे कधीचे येऊन बसलेत. हो हो का. आय एम सॉरी. हॅलो. काय झालं ईशा. नाही काही नाही, मला आठवलं जरा. काय ग. सेम आहे. हॅलो. हो हो मलाही आठवलं. हॅलो सेम. नमस्कार करते आई. गप्प बस. काय ग काय झालं. नाही काही नाही, आमचं सिक्रेट आहे जरा. बाई बघितलं बस सासू सुनेचं सिक्रेट आहे. बघ तूच बघ म्हणजे झालं. काय उमा. तुम्ही बसा ना बसा. आय एम सॉरी तुम्हाला येऊन बराच वेळ झालाय का. नाही फार नाही वेळ झाला. नाही हो, जरा जास्तच वेळ झालाय आम्हाला. सॉरी काय झालं मी येता येता मार्केटमध्ये थांबले. ती थांबलेच म्हणजे सगळ्याच वस्तू घेतल्या. म्हटलं माणसं येणार आहेत घरी तर चहा बरोबर काहीतरी खायला हवं. नाहीतर घरी रिकामे डबे सापडायचे. डबे रिकामे. ओमच्या आई आहेत या. हॅलो. तुला कसं माहित. आवाजावरनं ओळखलं मी तुमच्या. किती वेळा फोनवर बोललोय ना आपण. आणि ही ईशाची काकू उमा काकू. हॅलो. नमस्कार. नमस्कार नमस्कार. बरं झालं तुम्ही आलात. छान वाटतंय. अलकाताई अनारसे फार छान झाले होते बरं का. आणि आमच्या ओमला तर गोडाची इतकी आवड आहे ना. म्हणजे घरात सारखं गोड चालूच असतं काही ना काही. हो ना. काय आहे, आमच्या स्वयंपाकघरात आणि शेतात दोन्हीकडे गोडच पदार्थ आहेत. ओळख झाली आहे ना. हो हो झाली झाली. अलकाताई अहो तुमच्या गोड मुलीला सांगा आमच्या गोड मुलाशी भांडू नकोस म्हणून. काय तेवढ्यासाठीच आलोय आम्ही इथे. या दोघांना ना आपापसात भांडत राहू देत बरं का. आपण आता पुढच्या तयारीला लागूया. खरंच. धना अगं चहा वगैरे दिला की नाही पाहुण्यांना. नाही. नाही अगं असं काय. बरं आपण आधी चहा घेऊया सगळे. हा छान गरम गरम चहा घेऊया. चला. तुम्ही बरंच सामान आणलेत हो उचलून. हो. तुमच्याकडे फोनवरून या गोष्टी मागवता येत नाहीत का. येतात ना फोनवर येतात. पण मी काय म्हटलं की मी गेलेच होते तर हातासरशी घेऊनच येईन. कारण मग डिलिव्हरीला फारच उशीर करतात. त्यापेक्षा म्हटलं आपली पंचायतच नको आपणच घेऊन यावं. हो मला मान्य आहे. पण माझ्या ओळखीचे एक दांडेकर म्हणून आहे तिथे. हा दांडेकर. तुम्ही त्यांच्याकडनं तयार पीठ का नाही मागवत. तुम्ही किराणा कुठून आणता सांगा भाऊ. सुराणा. सुराणांकडनं आम्ही किराणा आणतो.
आम्ही दूध विजयकडनं आणतो, आमचे कपडे इस्त्रीला देतो आम्ही शर्माकडे, लॉन्ड्री भारत आहे आमची, पेपर आम्हाला बाळू टाकतो. आणखी काही माहिती हवी आहे का तुम्हाला? मला विष द्या, विष द्या, विष. दचकल्या, घाबरल्या, यांना कल्पनाच नाही. मगाशी पण आजी म्हणाल्या की विष देत. कडू औषधाची वेळ झाली ना आजीची, औषधाची वेळ. आजी काय म्हणते, विष असं ठरलंय. हो आई असं. अच्छा, मला माहितीच नव्हतं की यांना माहिती आहे हे सगळं, म्हणून या दचकल्या, त्याच्यावर मी घाबरले की आता काय समज होईल. हो आणलंय मी, महिन्याभराचंच विष आणलंय. बरं मी चहा पाण्याचं बघते. हा तुम्ही बसा बोलत. आम्ही पण येतो ना. नाही नाही कशाला, इथे बसा ना, आरामात बसा. नाही घर बघतो ना आम्ही पण. हो 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 काहीच हरकत नाही. या ना, या या. चल ना. चल चल दना चल ये.